जय नर्मदा मैया. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आज नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला, हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या. माऊलींनो, पुण्य कमवा सारे जनींना. पुण्य कमवा सारे जनींना. चला तर सुरुवात करूया. भाग 13. हर हर नर्मदे. वाराह कल्पवृत्तांत वर्णन 2 आपण श्रवण करूया. मुनी देवी दर्शन सर्व स्थिती वर्णन. युधिष्ठिर म्हणाले, हे निष्पाप, आपल्या कृपेने अगदी धर्माचे भगवान शंकराला केलेले विविध संहार आपण पाहिले, ते मी ऐकले. ब्राह्मण श्रेष्ठ त्यावेळेस सुद्धा श्री विष्णूचा प्रभाव होता. त्यांचा आपण अनुभव घेतला होता. तो ऐकण्याची माझी इच्छा आहे. तुम्हीच मला ते सांगण्यास योग्य आहात. श्री मार्कंडेय म्हणाले, यानंतर प्रजेच्या संहाराचे लक्षण मी सांगतो. जी परिस्थिती चिन्ह तेथे पाहायस मिळते ती कल्पानुसार निश्चित केलेली असते. युगाचा अंतकाळ जवळ आल्यानंतर उल्कापात, भूकंप, धुली, वर्षा, उल्कापात, वर्षा, भयंकर आवाज होत असतात. किन्नर, गंधर्व, पिशाच, सर्प, राक्षस या सर्वांचा विनाश होतो. डोंगर, समुद्र, नद्या, सरोवर, वृक्ष, वेली, गवत सर्व सुकून जातात. अशा प्रकारे सर्व औषधी पाण्यारहित चराचरासहित त्रिलोकात सुक्या लाकडाप्रमाणे झाल्यानंतर मध्याह्नाच्या स्नानाच्या वेळी मला त्रिलोकीला अग्नीसारखे जळणारे दुर्गम दुःख पाहायस मिळाले. तेथे मी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांना परम तेजस्वी 2 सूर्य पाहिले. नागलोकात 2 सूर्य, आकाशाच्या मध्यवर्ती 2 सूर्य, अशा प्रकारे 12 सूर्य तळपत होते. या 12 सूर्यांनी पर्वत वनासहित सर्व पृथ्वीला जाळल्यानंतर तेथे काही राहिले नाही. फक्त मी आणि नर्मदा दोघेच शिल्लक राहिलो. पृथ्वी जळल्यानंतर त्यामधून हबिकी गंध दुर्गंधी निघत होती. तहान खूप लागलेली होती, परंतु पाणी मिळाले नाही. सूर्याच्या उष्णतेने सर्व सुकलेले होते. जेव्हा मी माझा कमंडलू पाहिला तेव्हा त्यातील पाणी सुद्धा सुकले होते. तेव्हा मी दुःखी झालो, ताण भुकेने त्रासलो होतो. स्वर्गाकडे वर पाहत असताना मी पृथ्वीवरून वर उडालो. तेव्हा आकाशात सजवलेले एक घर मला दिसले. श्रेष्ठ राजन, त्याच्याविषयी माहिती घेण्यास मी पुढे गेलो. ते घर विचित्र तटबंदीने, दरवाजांनी तसेच टोकदार खिळे भूषित होते. त्याच्या वरच्या बाजूने दरवाजासमोर पोहोचलो. उंचीने ते 46,000 योजन, रुंदीने 43,000 योजन लांब रुंद होते. असे सोन्याचे ते घर होते. राजश्रेष्ठ, त्या घराच्या मध्यावर एक उत्तम शय्या मी पाहिली. त्या शय्येवर झोपलेल्या दिव्य केसांच्या एका पुरुषाला मी पाहिले. त्याचे केस कुरळे असून ते योजनापर्यंत लांब होते. फक्त परमसुंदर चमकणाऱ्या विचित्र मुकुटाने शोभून दिसणारे श्यामवर्ण कमळाच्या पाकळीसारखे कोमल, चांगली कांतीयुक्त सुंदर नासिका, सिंहासारखी सुंदर तोंड असलेली, विशाल बाहू असलेली, तिन्ही कलांनी युक्त भोवया असलेली सुंदर कपाळ, कानामध्ये मनोहर चमकणारे सुंदर कुंडल घातलेली ती रूप होते. ते रूप होते. खूप मोठ्या शरीराचे विविध अलंकाराने भूषित सुंदर सुशोभित केलेले कंबर, गुडघे, जंगा जोडलेले, तसेच हाताच्या व पायाच्या तळव्यावर कमळाचे चिन्ह असलेले, लाल रंगाची नखे असलेली बोटे, तसेच मेघाची गर्जना होते. त्यासारखा गंभीर धैर्याने करत असलेल्या सर्वांग सुंदर अशा झोपलेल्या एका देवाला मी पाहिले. शंख, चक्र, गदा तसेच हातात कमळ असून त्या हाताला अक्षसूत्र बांधलेले होते. सूर्यासमान तेज असणाऱ्या उजव्या कुशीवर झोपलेल्या त्या देवाला पाहून शांत चित्ताने भक्तिभावाने स्तुती करण्याच्या इच्छेने मी म्हणालो, ते हे ईश्वरा, आपला जय जयकार असो. वाणीचे स्वामी, तुमचा जय जयकार असो. दिव्यांगाने दिव्यभूषण धारण केलेल्या तुमचा जय जयकार असो. देवदेव श्रीमान साक्षात ब्रह्मस्वरूप असलेल्या तुमचा जय जयकार असो. हे परमेश्वरा,
संपूर्ण लोक तुमच्या शरीरात सामावले आहे. तुम्ही सर्वांचे रक्षण करणारे आहात. तुमच्या आश्रयामुळे लोक टिकून आहे. संपूर्ण जीवामध्ये तुम्हीच श्रेष्ठ आहात. पृथ्वीला धारण करणारे सर्वांचे कर्ता तुम्हीच आहात. अग्निहोत्राच्या हवनात तुम्हीच आहात. मंत्रही तुम्हीच आहात. गोकर्ण, भद्रकर्ण, महेश्वराचे दिव्य पद सुद्धा तुम्हीच आहात. दीनता आणि पापाचा विनाश करणाऱ्या सर्व कीर्तिमानाची कीर्ती सुद्धा तुम्हीच आहात. नैमिषारण्य आणि कुरुक्षेत्र तुम्हीच आहात. तुम्ही उत्तम विष्णुपद सुद्धा आहात. खेळामध्ये साऱ्या पृथ्वीला तुम्ही पायाने तुडवले. हे देवा, तुम्हीच बळीचे बंधन, इंद्राचे स्थान सुरक्षित केले. तुम्हीच कलियुग, द्वापार, त्रेता, सत्ययुगाचे रूप आहात. प्रलंबासुराचे दमन करणारे तसेच सृष्टी विनाश करणारे तुम्हीच आहात. तुम्हीच सर्व लोकांना धारण करणारे, सर्वांचा क्षय करणारे आहात. देवा, तुम्हीच सर्व देवसृष्टी बनवली. तुम्हीच सर्व लोकांना सरळ मार्ग लावणारे, दाखवणारे, मोक्ष रूपी परमगती देणारे आहात. तुमच्यापासून उत्पन्न झालेले रजोगुणी देव ब्रह्मा आहात. क्रोधाने उत्पन्न झालेले तमोगुणी रुद्र आहात. तसेच सत्वगुण असलेले विष्णू सुद्धा तुम्हीच आहात. विष्णू सुद्धा तुम्हीच आहात. हे देवा, हे चराचर जन तुम्ही खेळाकरिता, हे देवा, हे चराचर जग तुम्ही खेळाकरिता बनवले, खेळाकरिता बनवले. राजन, अशा प्रकारे संतप्त देहाच्या सर्व भूतांचे स्वामी असलेल्या त्या समर्थ प्रभूची मी मोठ्या भक्तिभावाने स्तुती केली. स्तुती करत असताना पाण्याने भरलेल्या खूप हंड्यांना पाहिले तेव्हा मी ज्या तहानेला विसरलो होतो ती तहान पुन्हा वाढली. मी त्या पुरुषाजवळ गेलो. पाणी पिण्याचा मी वारंवार विचार केला, परंतु ते माझ्याकडे पाहत नव्हते. ते झोपले होते, जागे नव्हते. असे वाटत होते ते सुखपूर्वक झोपले होते. अशा पुरुषाला पापाने मोहित असलेला पुरुष झोपेतून उठवत आहे. अशा पुरुषाला ब्रह्महत्येसारखे पापाचे फळ मिळते. मी हा विचार करत असतानाच दुसरा पुरुष आला. त्याच्या डाव्या खांद्यावर मृगचर्य होते. तो काही बोलत नव्हता, पाहतही नव्हता. जटाधारी, हातात कमंडलू, दंड, मेखलांनी युक्त, भस्म लावलेले, मोठे तेजस्वी शरीर, 3 नेत्र असलेला होता. स्तुती करण्याच्या इच्छेने मी त्याला निर्मळ नेत्रांनी पाहिले. त्याच वेळेस सर्वांग सुंदर रूपाची सर्व अलंकाराने अलंकृत अशा नारीच्या रूपात मी त्याला पाहिले. तिला पाहून जय हो, जय हो असे म्हणून मी भूमीवर पडलो. मी त्या देवीस म्हणालो, रुद्राच्या अंगातून उत्पन्न झालेल्या तुमचा जय जयकार असो. तुम्ही ब्रह्मशक्ती असणाऱ्या तुमचा जय जयकार असो. कुमार शक्ती, महेंद्र शक्ती, वैष्णवी तसेच वरुण शक्तीचा जय हो. कुबेर शक्ती, सूर्यशक्ती, सुंदर चेहऱ्याची ब्राह्मणी माता तुमचा जय हो. या जगामध्ये तहानेने व्याकुळ माझे रक्षण कर, माझे रक्षण कर. देवीने म्हटले, श्रेष्ठ ब्राह्मणा, तुझ्या उत्तम वचनाने मी प्रसन्न झाले. तुझ्या मनात काय ते मी ओळखले. माझी सुद्धा एक अत्यंत कठीण व्रत प्रतिज्ञा आहे, ती तू ऐक. स्त्री स्वभाव अंश मंद बुद्धी असल्यामुळे या कठोर व्रताचा मी निश्चय केला. हे व्रत लोकांमध्ये प्रसिद्धीला योग्य धर्मशील जर माझा पुत्र असता तर प्रथम ब्राह्मणाला पुन्हा बालक रूपात स्तनपान करीन. महामुने, तसा माझा पुत्र उत्पन्न झाला आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, जर तुला जिवंत राहायचे असेल तर माझ्या स्तनाचे दूध पी. तेव्हा मार्कंडे काय म्हणाले, हे ब्राह्मणाचे कर्तव्य नाही. जो अशा प्रकारे दूध पितो तो पुन्हा उदनयन झाल्यावर सुद्धा व्रतसिद्धीला मिळवत नाही. हे कमल नेत्रे, तिन्ही लोकात ब्राह्मण तत्व मोठे दुर्लभ आहे. ज्या संस्काराने संस्कृत होऊन तो ब्राह्मण होतो ते तू माझ्याकडून ऐक. प्रथम स्त्रीमध्ये ज्या संस्कारपूर्वक बीजाचे वपन होते त्याला बीजक्षेप म्हणतात. सुभगे, त्याच्या अंतामध्ये गर्भाधान दुसरा आहे, तिसरा पुंसवन, चौथा सीमंत, पाचवा जातकर्म, सहावा नामकरण संस्कार, सातवा निष्करण म्हणजे बाहेर निघणे, आठवा अन्नप्राशन, नववा चुडा संस्कार मुंडन, दहावा मौजी बंधन, उपनयन, येईक, दार्विक, सौमिक, भौमिक हे 4 वेद व्रत. स्नान पत्नी संयोजन अर्थात सधर्मचारिणी संयोग, त्यानंतर दैवकर्म, यज्ञानुष्ठान, देव पितृ
मनुष्य भूत ब्रह्म यज्ञाचे पालन, मनुष्य कर्म, पितृकर्म, अष्टका, वारवण श्राद्ध, श्रावणी आग्रयाणी, तसेच चैत्री किंवा अश्विनी 7 पाक यज्ञ संस्था, निरूढ पशुबंध, स्तोत्रामणी, अग्निष्टोम अग्निष्टोम, षोडशी, वाजपेय, अतिरात्र, अष्टोरयाम, दशवाजमेय, पूर्वीचे भूतभव्य आणि इष्ट, सर्व जीवामध्ये क्षमाभाव, द्वेषरहित, पवित्रता, मंगल उदारता आणि अस्पृहा इच्छेचा सर्वथा त्याग. कमलासहित इत्यादी 48 संस्कारांनी ब्राह्मण सुसंस्कृत होतो. महाभाग्यशिले, हे समजून हे नर्मदे, मला तुझे स्तनपान करणे योग्य वाटत नाही. भद्रे, ज्या स्तनातून बालक दूध पितात ते माझ्यासारखा नैष्टिक पुरुष कसे पिऊ शकतो? माझे हे वचन ऐकून ती स्त्री मधुरा पूर्वक म्हणाली, जर तू माझ्या स्तनातील दूध पिणार नसतील तर ते बालक मरून जाणार. तिने लोकात वेद तसेच धर्मशास्त्रामध्ये सुद्धा हे ऐकले की मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो, परंतु भ्रूण गर्भहत्या त्याला सोडत नाही. तू मोठा भगवत भक्त असलास तरी सुद्धा तुला ही हत्या लागेल. बालहत्येमुळे मनुष्य 800 जन्माचे दुःख भोगतो. असा पुरुष मेल्यानंतर पुन्हा 300 वर्ष कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घेतो. त्यानंतर तो कावळ्याच्या योनीत जातो. तेथे सुद्धा तो पापकर्माचे 800 वर्ष दुःख भोगतो. नंतर तो 10 जन्मापर्यंत सुकर डुक्कर होतो. त्यानंतर किड्यांच्या योनीत जातो. नंतर पुन्हा वर येणारी गती मिळवून गाय, हत्ती, घोडा, मनुष्य इत्यादी योनीमध्ये भटकतो. असे वेद शास्त्रात ऐकवले जाते. बालक हत्येने सर्व पापांपेक्षा अधिक पाप होते. बालहत्या केलेला ब्राह्मण निश्चितपणे नरकाचे दुःख भोगतो. बालहत्या करणारा पुरुष 800 वर्षापर्यंत यमलोकाची यातना भोगतो. स्तनपान केलेस तर तुला थोडाही दोष होणार नाही आणि नाही प्यालास तर खूप वर्षापर्यंत पाप भोगावे लागेल. स्तनपान करताना तुला तहान भुकेपासून शांती मिळेल, पुण्यही मिळेल. अशा प्रकारे 2 पुण्य तुला मिळतील. तेव्हा आपल्या चित्तामध्ये शंका येऊ देऊ नको. ब्राह्मणा, तू ये, बालरक्षेकरिता स्तनपान कर. असे वचन ऐकल्यानंतर मी स्तनपान करण्यास तयार झालो. ते उत्तम स्तनाला पितांना मला तृप्ती मिळत नव्हती. भरत अंश उत्पन्न राजन, अशा प्रकारे मी 33,000 वर्ष स्तन पित राहिलो. तेव्हा मी मायामयी निद्रेने मोहित झालो. मी तिच्या मांडीवर झोपलो. त्याच वेळेस माझी मोहनिद्रा संपली. मी समोर पाहू लागलो तर त्यावेळेस झोपलेले बालक दिसले नाही. हे भरत, मी तेथे 4 हंड्यांना पाहिले, परंतु देवी गेली कुठे हे मी पाहू शकलो नाही. अशा प्रकारच्या विचारात थोडा गुंग झालो तर हास्य भरलेल्या वाणीने एक देवी म्हणाली, झोपलेले ते कृष्ण पुरुष विष्णू आहेत. दुसरे देव आले होते ते शंकर होते. ब्राह्मण श्रेष्ठ जे 4 पाण्याने भरलेले हंडे पाहिले ते साक्षात समुद्र होय. सर्वात आधी ज्या बालकास ते तू पाहिले ते लोकांचे पितामह ब्रह्मा होते. मी 7 द्वीपाची पर्वतपूर्ण पृथ्वी आहे. ब्राह्मणा, तुला सोडून जी पृथ्वीमध्ये गेलो ती भूतलावर सुप्रतिष्ठित होईल. तू तिला नद्यांमध्ये श्रेष्ठ नर्मदेच्या रूपात पाहत आहे. अत्यंत पुण्यशाली, सर्व प्राण्यांवर उपकार करण्याकरिता पुण्यलक्षण असलेली ती देवा नावाने प्रसिद्ध होय. ती कधी मरत नाही, ती कुठेतरी गेली आहे. महामुने, हे समजून तू शांत हो. असे म्हणून ती देवी अंतर्धान पावली. अशा प्रकारे भगवान सत्व गुणात स्थिर राहून नेहमी प्रलय काळात शयन करतात. ते सत्य रूपाचे महादेव होय, ज्याच्या आधारावर संपूर्ण जग स्थित आहे. मनुष्यामध्ये श्रेष्ठ राजन, अशा प्रकारे मी या उत्तम आश्चर्यकारक दृश्याला पाहिले, प्रत्यक्ष अनुभव घेतला. हे सर्व पापहारी वृत्त मी तुला सांगितले. तू मला जे विचारलेस ते विष्णूचे चरित्र मी तुला सांगितले. विशाल भुजा असलेल्या राजन, आता तू पुन्हा काय ऐकू इच्छितोस? हा वाराह कल्पवृत्तांत वर्णन नावाचा 20वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पुढील अध्यायात आपण कपिला नदी उत्पत्ती वर्णन
अमर कंटक वर्णन बघूया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. श्रवण केले ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रियेत लिहा हर हर नर्मदे म्हणून, हर हर नर्मदे म्हणून.